काल आपल्या आबांच्या घरावर जी घटना घडली, बाटली फेकली, काय काय नक्की झालं होतं? कुणी केलं हे काय? का ते मला माहित नाही आता. ते त्याला कोणी सरकारनं हुडकायचं, पोलीस लोकांनी हुडकायचं सगळं. त्यांनी जबाबदारी पाळायची. हे कोण करेल ते कोण, मी कोणाचं नाव घेणार? तुमचं कोणाचं मी नाव घेऊ बाबा? हा, आणि बरं मी काय त्याला बघितलं, मी घरात झोपलेले, आज बाटल्या फेकल्या, उद्या काहीतरी फेकील. मग त्या पुढाऱ्याचेच नाव घ्यावं, बाटली फेकणाऱ्याचं नाव घेऊ नका. जो त्यानं ही माणसं गोळा केली त्याचं नाव घेऊन त्याला शासन विसरलं पाहिजे. इतके वर्ष झालं तुम्ही राजकारण बघताय, आबासाहेबांबरोबर साथ केली, हो. 50 वर्ष. पण असं माणसं घटना काशी कधी माणसं होती. केली नाही, कोणी सुद्धा केली नाही. कोणी वाटा आला नाही, कोणी वाईट बोलला नाही. ती तोंडानं सुद्धा कधी वाईट बोलला नाही बिचारा. जनता माझी शांतच आहे हो. संस्कार विसरलेत काय? संस्कार कसे विसरतेली? आवाचा संस्कार कोणी विसरणार नाही. आणि त्यांनाच कसं का त्यांना हे परमेश्वरच त्याला काय न्याय देते ते बघा. तुम्ही काय माझ्या पाठी उभा राहणार तर राहा, तो आहे माझा, मी त्याच्यावर सोडत असते सगळं. आता कार्यकर्त्यांना काय सांगाल तुम्ही? सगळे खऱ्याची न्याय त्यानं करायची. कार्यकर्ते भरपूर आलेत, काय सांगाल कार्यकर्त्यांना? मग त्यांना तेच सांगते ना, खंबीरपणानं उभा राहा. मी हाय तवर काय हलायचं काम नाही. आणि माझ्या पश्चात सुद्धा माझ्या त्या मुलाने साथ दिली पाहिजे. यांनी काय मागणी तुमच्या आता? ही सगळी हा? घटना घडली, आरोपींना काय शिक्षा? दारू पिऊन आमच्यात कोणी दारू पिणार आहे गावदारी? करणाऱ्या आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे? मग त्याला फाशी झाली पाहिजे, दुसरं काही नाही. ती आता भाजपची रॅली निघाली होती, सत्तेचा मान आहे का? कोणाचे कसं नाव माझच आला, त्याला सत्तेचाच माझ आला. अरे मग ते काय साऱ्या लबाड्याच करतोय की सगळं. 5 कोटी रुपये त्यानं इलेक्शनच्या वेळेला दिलं वाटाय. कुठलं आणलं? त्याच्या घरचं ऐकतं का? त्याला किती पगार आहे हिशेब करा ना त्याचा. म्हणजे एका गावात 5-5 कोटी रुपये देतो, मग प्रत्येक ठिकाणी दिले किती? शांत सांगोल्याचं जी संस्कृती ती बिघडवायचं काम सुरू आहे काही लोकांकडून. हा, त्याने आमचा वाईटपणा म्हणजे त्यांनीच सुरू केला हो. तेच अतिरेक आहे की. सांगोला शांत आहे, आपला संस्कारी आहे, ही बिघडवत आहे आता काय? हा, बिघडवलं म्हणजे त्यांनी बिघडवायचं सुरू केलं. ही 4 दारुड्यासनी कोण पाहिलं? दारोडी चालते. सज्जन माणसं कोणी गेली नाही तिथं. दारोडे आणि बी पैसे देऊन नेली. 500 रुपये दिले तर म्हणले आम्हाला त्यांनी येऊन सांगितलं. आम्हाला 500 रुपये दिलं म्हणून आम्ही आलो. तुम्ही आधी बोलला होता की आमचा फोटो वापरायचा नाही किंवा हे हो, करायचं. नाही. राग कुठं तर काढलाय, हा, त्याचा राग कुठं तरी काढलाय त्यांनी. नाही आमचा फोटो मग काय, आम्ही आमचं कशाला नाव घ्यायचो? आमचा त्यांचा संबंध आहे. आमचं सोडून गेल्यावर आम्ही काय करणार? म्हणून त्यांना आमचं काय वापरायचं नाही. आणि त्यांच्या जवळ आमचं काय असेल पहिलं ते आमचं आणून घ्यायचं. त्यांनी ते त्यांच्या घरात सुद्धा ठेवून घ्यायचं नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.